या बैठकीनंतर आज मात्र छगन भुजबळ लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत। भुजबळांच्या नेतृत्वाखाली 7 मंत्री जालन्यात जाणार आहेत। यात एका खासदारांचा समावेश आहे। लक्ष्मण हाके उपोषण सोडणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। दुपारी 1 वाजता आंदोलकांची भेट घेतली जाईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाणार आहे वडीगोद्रीत आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडे। सुधाकर, आपण पाहतोय आज जवळपास 7 मंत्री वडीगोद्रीत पोहोचतायत। यामध्ये काल जे बैठकीला उपस्थित होते अर्थात छगन भुजबळ असू देत, गिरीश महाजन, अतुल सावे, पंकजा मुंडे हे देखील मंत्री त्या ठिकाणी पोहोचतील। खासदार संदीपान बुमरे हे वडीगोद्रीत पोहोचणार आहेत आणि सरकारचा निरोप या ठिकाणी लक्ष्मण हाकेंना दिला जाईल। आज लक्ष्मण हाके 10व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेणार का अद्यापही या सगळ्या संदर्भात अस्पष्टता कायम आहे। निश्चितच लागी जे आपण सांगितल्याप्रमाणे आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते वडीगोद्रीमध्ये येणार आहे आणि लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची ती भेट घेणार आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे। काल देखील सरकारचे शिष्टमंडळ गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आलं होतं आणि त्यानंतर काल संध्याकाळी 5 वाजता तातडीची बैठक जी झाली आणि त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते। छगन भुजबळने अनेक या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले होते, मात्र बैठकीमध्ये जे काही ठरलं आहे ते आता या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी छगन भुजबळच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मंत्रिमंडळाचं जे आहे शिष्टमंडळ येणार आहेत। आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके आहेत। सर, काय सांगाल, आज भुजबळ साहेब येत आहे शिष्टमंडळ घेऊन, काय तुमची बोलणं झालंय काय सकारात्मक चर्चा संदर्भात? काल शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर भुजबळ साहेबांशी फोनवरून संवाद झाला। 2-3 मुद्द्याबद्दल थोडंसं आम्ही आशावादी म्हणजे सकारात्मक आहोत, शासनानं ऐकून घेतलेले आहे आणि 1-2 मुद्द्यावर समाधानकारकपणे उत्तर देणं म्हणजे आम्हाला तसं लेखी देणं आवश्यक आहे। आता बघूया ते काय करतात, लेखी घेऊन येत आहेत का फक्त येऊन सोपस्कर करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। ते कुठले 2 मुद्दे आहेत त्यावर तुम्हाला लेखी हवंय? बोगस नोंदी ज्या नोंदवल्या गेलेल्या आहेत फास्ट ट्रॅक प्रमाणे त्याच्यावर काय होणार आहे आणि ते किती नोंदवले याची आम्हाला श्वेतपत्र रंगी म्हणते 54 लाख नोंदवल्या नोंदवल्या त्या नोंदवल्या तर कशा नोंदवल्या त्याचं आम्हाला थोडंसं। ओके, आज शिष्टमंडळ येणार आहे, तुमचे प्रतिनिधी म्हणून छगन भुजबळ होते। आता तर काही बैठकीत निर्णय ठरलाय, त्यामध्ये असं ठरलंय उपसमिती जी आहे ओबीसी समाजाची ती देखील आता गठीत केली जाणार आहे। आणि दुसरा असा मुद्दा आहे, मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली आहे कालच्या बैठकीत ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, हाकेनं आपल्यावर विश्वास ठेवावा। विश्वास तर सरकारवर ठेवावाच लागतो, कारण तुम्हाला निवडून दिलेला असतो, तुमचा टेन्युअर 5 वर्षाचा असतो, त्यामुळे आम्हाला तुम्ही विश्वास उडालाय म्हणून तर आम्ही हे आंदोलन पुकारले ना। मग ते विश्वासापात्र आम्हाला आश्वासन द्यावं आणि मला थोडंफार कळतं, जास्त म्हणत नाही, पण त्यांच्याकडून ज्या गोष्टी मागच्या 7-8 महिन्यात चालू आहेत त्या कायद्याला छेद देणाऱ्या गोष्टी, संविधानाला छेद देणाऱ्या गोष्टी चालू आहेत, म्हणून तो प्रश्नाला बसलोय आम्ही। आज भुजबळ साहेब येत, भुजबळ साहेबावर तुमचा विश्वास आहे का? भुजबळ साहेबांनी जर तुम्हाला आश्वासन दिलं, तुमच्याकडून मुदतवाढ जर मागितली, तुम्ही देणार आहात का? भुजबळ साहेब हे ठामपणे भूमिका मांडतात, ते सत्ताधारी पक्षात असूनही ओबीसीच्या बाबतीमध्ये त्याची ठाम भूमिका, किंमत चुकून, त्यामुळं आम्हालाही आम्ही भूमिका घेत असताना आम्ही पाहतोय ना, विश्वास आमचा आहे, पण लेखी तसं काहीतरी मिळावं। म्हणजे तुम्ही ठाम आहात, लेखी आश्वासनाशिवाय तुमचं उपोषण मागे नाही? लेखी आश्वासनावरती ठाम आहोत आणि काय लेखी द्यायचं ना, तुम्ही म्हणताय ना, ते फक्त लिहायचं आहे, मोहर शासनात अधिकृत होईल ना, नाहीतर मग आजकाल काय करतात लोक तुम्हाला माहिती। सुधाकरजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सुधाकरजी, लक्ष्मण हाकेंना विनंती कराल का आमच्याशी संवाद साधण्याकरता थेट काही मुद्दे त्यांच्याकडून उकल करून घ्यायचे, काही मुद्द्यांवर चर्चा करायची, लक्ष्मण हाके आपल्याशी थेट संवाद साधतील का?
निश्चित लागेल. आपण लक्ष्मण हाकेशी बोलण्याचा प्रयत्न करूया, थेट संवाद देखील साधण्याचा त्यांना आपण विनंती करूया. निश्चित एकच आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसलेले आहेत. गेले 10 दिवस त्यांचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे लक्ष्मण हाके यांचं. आणि पुढच्या तासाभरामध्ये आता छगन भुजबळ देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. आणि काल जे बैठकीत चर्चा झाली, सह्याद्री अतिथीगृहात जी चर्चा झाली, त्या चर्चेनंतर लक्ष्मण हाके यांची भेट घेण्याकरता मंत्री महोदय देखील राज्यातल्या शिष्टमंडळातले मंत्री महोदय हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीकरता आता वडीगोद्रीत पोहोचतील. साधारणतः 12च्या दरम्यान हे सगळे मंत्री वडीगोद्रीत पोहोचणार असल्याचं कळतंय. मी थेट जाते लक्ष्मण हाके यांच्याकडे. नमस्कार हाकेजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. हाकेजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पोचतोय. आज उपोषणाचा 10वा दिवस आहे. गेल्या 10 दिवसांपासून हा लढा तुमचा सुरू आहे. आज मात्र तुम्हाला वाटतंय हा लढा कुठंतरी संपेल आणि तुम्हाला न्याय मिळेल. आज पुन्हा एकदा काही निरोप घेऊन मंत्री, राज्याचे मंत्री आणि एक खासदार देखील संदीपान भुमरे तुमच्या भेटी करता येत आहेत. किमान शासनानं 9-10 दिवसानंतर का होईना दखल घेतली, याबद्दल शासनाचं स्वागतच आहे. परंतु आमच्या या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातींच्या वेदना, आवाज, त्यांच्या मनामधली संभ्रमावस्था, त्यांच्या मनामधली चिंता कुठेतरी ऐकून घेण्याचा प्रयत्न करतायत. त्याबद्दल शासनाचं एक प्रथम दर्शनी मी आभार व्यक्त करतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन ते येत असताना आपण ज्या 5-6 मागण्या केलेल्या आहेत त्याची उत्तरं आम्हाला लेखी हवी आहेत. तुम्ही कालपासून म्हणताय की आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं ही लेखी हवी आहेत. हाकेजी, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो तो म्हणजे 54 लाख नोंदींचा. एकीकडे जरांगे पाटील म्हणतायत 54 लाख नोंदी या सगळे सोयऱ्यांना देण्यासंदर्भात निर्णय होताना दिसतो. आणि काल तर जरांगेंनी आपण पाहिलं तर अगदी दंड सुद्धा थोपटले होते की घेऊन दाखवणारच, असं जरांगे पाटील एकीकडे म्हणतायत. आणि दुसरीकडे मात्र 54 लाख नोंदी ज्या काही देण्यात आलेल्या आहेत त्या तुर्तास थांबवाव्यात, त्या रद्द कराव्या, किंबहुना त्या कशा दिलेल्या आहेत या संदर्भात सरकारनं सुस्पष्टता द्यावी, ही तुमची प्रमुख मागणी आहे. थेट विचारते, या महत्त्वाच्या मुद्द्यावर जर जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांना एकत्रित चर्चा करण्याची वेळ आली तर हाकेंची भूमिका सकारात्मक असेल का? लक्ष्मण हाके कुठेही कोणत्याही डायसवरती ही चर्चा करण्यासाठी तयार आहे. आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश किंवा 54 लाख नोंदी ह्या बेकायदेशीर आहेत आणि घटनात्मक तत्वांच्या विरोधामध्ये आहेत, ही माझी भूमिका पहिल्या दिवसापासून आहे. सगळे सोयरे किंवा 54 लाख नोंदी या ओबीसीचं आरक्षण संपवणाऱ्या आहेत, पंचायत राज मधलं प्रतिनिधित्व हे संपवणारे आहेत. आणि जरांगेंचं जे आंदोलन आहे हे पॉलिटिकल मोटिवेटेड आहे. त्यांना मागास म्हणजे काय, सामाजिक न्याय म्हणजे काय, महाराष्ट्रामधलं सामाजिक स्थितीगती काय, या गोष्टींची सुतराम घटनात्मक तत्व काय, सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्याचं आमच्या संविधानाचं मूलभूत तत्व आहे. या गोष्टीशी देणं घेणं नाही. दंड थोपटून कुठं कायदे होतात का? काहीतरी चाललंय. अगदी. त्यामुळे तुम्हाला आज लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय माघार नाही, हा मात्र निर्धार हाकेंनी पक्का केलेला आहे. निश्चित. हे बघा तुम्ही तोंडी सांगताय, मीडियाच्या माध्यमातून सांगताय, मग लेखी द्यायला अडचण काय आहे सरकारला? अगदी. आम्हाला आश्वस्त करा ना, आश्वस्त करा. निश्चित. अर्धा डझन मंत्री येण्यापेक्षा एक तहसीलदार पाठवलं तरी आम्ही उपोषण सोडू. अगदी. धन्यवाद हाकेजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.